असं कसं चालणार बाई। नमस्कार मित्रांनो, माझ्या छोट्याशा YouTube चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला टाइम न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। दारातलं कुत्र शिळी भाकर खाऊन सुद्धा इमानदार राहते, पण आमच्या आयुष्यातली काही माणसं घासातला घास देऊन पण गद्दार निघाली। अगं बाई, घासातला घास कशाला द्यायचा? तुलाच खायची गरज आहे, तूच वाहून चालली। मेरा भाई इतना पतला है कि मच्छर भी सोचता है खून लेकर जाऊं या देकर जाऊं। अगं बाई, तू त्याला पतली म्हणतेस, जसं का तू आगड बमेस। आणि तुझ्या भावाला जर राग आला ना आणि त्याने एका झापड लावली तर दुसऱ्या देशात जाऊन पडशील। साथ हवी, लॉयल असावी, जास्त काही नको, पण फक्त आयुष्यभरासाठी असावी। अगं बाई, त्यासाठी ना आधी आपण तसं राहावं लागतं। आपलंच वाऱ्यावर चाललंय आणि तू दुसऱ्याला ज्ञान देते। छोटीशी स्टोरी आहे माझी। त्याने माझ्याकडे पाहिले, मी त्याच्याकडे पाहिले, पण त्याने असे पाहिले की माझे 2 विषय राहिले। आता तरी सुधर, आता 2 राहिलेत, नंतर आहे ना डायरेक्ट शिकायचंच राहून जाईन। तुझ्या घरचे आहे ना डायरेक्ट लग्न लावून देते। तुम्ही नेमकं कॉलेजला जाता कशाला हेच काही कळत नाही, कारण तुम्हाला शिकायचं तर नसतं। पण त्यापेक्षा एक काम करा ना, डायरेक्ट पार्कला जा। बात तो सही है। तुम्हाला सांगतो, थोड्या दिवसात आहे ना कॉलेजचं रूपांतर डायरेक्ट पिकनिक स्पॉट मध्ये होणार आहे। 4 चौकात बसल्यावर मस्करी जरा कमी करत जा आमची, नाहीतर आम्हाला पण हिस्ट्री बाहेर काढावं लागेल तुमची। नाही, तू काढच, तू एकदा काढ, तू एकदा काढन, आम्हाला काय, आम्ही बघतच बसणार, आम्हाला कामं नाहीत ना। बरं झालं काही लोक आमच्या आयुष्यातून गेले, तसं तर आमच्या सोबत राहायची लायकी पण नव्हती त्यांची। अरे बा, तुझ्या अजून दुधाचे दात पडले नाहीत, तू लोकांची लायकी काढते का? बात तो सही है। माझ्या गॅलरी मध्ये एवढे स्क्रीनशॉट आहेत की काही लोकांची जिंदगी बरबाद होऊ शकते दाखवल्यानंतर। अरे डोक्यात पाणी, मोबाईल फक्त अशाच कामासाठी नसतो, त्यात थोडं अभ्यासाचं पण ठेव। लोकांची जिंदगी बरबाद करण्यापेक्षा तुझी तरी सुधरण। सज्जन कोणीच नसतो, प्रत्येकाने कांड केलेलं असतात, तर काहींचे झाकून असतात, काहींचे उघडीच येतात। तुला जरा जास्त अनुभव आल्यावर दिसतोय, तुझे कान झाकले की झाले उघडे। ऍटिट्यूड एवढा की मला ब्लॉक करतात, जळतात तर एवढे की दुसऱ्यांच्या आयडी वरून जाऊन माझी स्टोरी बघतात। असं कसं चालणार बाई। तुझ्यावर जायला तुझ्यात आहे तरी काय, आणि तुझ्यावर जायला ती काय तुझी भावकी का? आणि कुठे जातात ते तरी सांग। कसं आमची तिला थंडी सुटली, तेवढं शिकुटीचं काम तरी होईल। तू समझा? हाँ। नहीं, तू समझा नहीं। लोकांना काय वाटतं, काय वाकडं करणार आमचं? आम्ही जर ठरवलं ना तर घरातून बाहेर निघायचं अवघड होईल तुमचं। का कुत्रे आहेत का तुम्ही? सोडून गेलेली लोक आणि झालेला पेपर यांचा कधी जास्त विचार करू नका, कारण यांची किंमत रद्दीतच असते। बाळा, तुझी युनिव्हर्सिटीच वेगळी आहे। मला एक सांग, तुला हाल्या रोग झालाय का? व्हिडिओ मध्ये इतकी काय हालते? मला एक सांग, तू जर कोणाला सोडून गेली तर तू पण रद्दीच का मग? तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्या पोरींचं काय झालंय, तिकडे किती काय कांड असणार, पण इन्स्टाला येऊन नुसतं ज्ञान द्यायचं। म्हणजे यांच्यापासून झालंय, मी नाही त्यातली गडीला वाचली। तर आजच्या व्हिडिओसाठी बस एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।